मॉड्युलर फर्निचरमध्ये स्पेस ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? स्पेस ऑप्टिमायझेशन करताना सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जी बघितली जाते ती म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे. कस्टमरला तुम्ही समजून घेतलंत का? यामध्ये छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. जसं की कस्टमरची लाईफस्टाईल कशी आहे, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. रिक्वायरमेंटमध्ये आपण अजून डीप जर गेलो तर मी म्हणेल की कस्टमरला हँगर्स किती हवेत, शेल्फ्स किती हवेत, ड्रॉवर्स किती हवेत, कस्टमरला त्यामध्ये तिजोरी हवी आहे का, हिडन लॉकरची रिक्वायरमेंट आहे का, बँगलसाठी काही जागा लागणार आहे का, लॉंग हँगर्स किती लागणार आहे, शॉर्ट हँगर्स किती लागणार आहे, त्यानंतर त्यांना ॲक्सेसरीमध्ये काही पार्ट हवा आहे का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे की त्याची लाईफस्टाईल काय आहे, की वेगवेगळ्या लाईफस्टाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्टोरेज वापरले जातात. जसं की मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये हँगर्सचा वापर जास्त केला जातो, ट्रॅडिशनल लाईफस्टाईलमध्ये शेल्फ्सचा वापर जास्त केला जातो. तर लाईफस्टाईलवर बऱ्याचशा गोष्टी डिझाईन करताना डिपेंड्स राहतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा येईल की एज ग्रुप काय आहे. सिनियर सिटीजन्ससाठी शेल्फिंग जास्त प्रिफरेबल असतं, यंग एजमध्ये हँगर्स जास्त प्रिफरेबल असतात, लहान मुलांमध्ये पुन्हा शेल्फिंग जास्त वापरलं जातं. ह्या सगळ्या ॲस्पेक्टचा एकत्र विचार करून जेव्हा आपण स्पेस डिझाईन करतो दॅट इज स्पेस ऑप्टिमायझेशन.